रात्री आम्ही 12 वाजता असे कुठे निघालोय ते सांगते पुढे, थांबा. हॅलो, कसे आहात सगळे? ते आधी सस्पेन्स सांगते की लास्ट व्लॉगमध्ये मी जो बुके आणला होता ना, ते कोणासाठी होता, तर तो होता माझ्या जावेसाठी, कारण तिचा बड्डे होता. तर आम्ही 12 वाजण्याच्या जवळपास बाहेर निघालो. आता पुढचं सरप्राईज हे वैभवकडून होतं. वैभवने गाडी एका ठिकाणी थांबवली आणि मग प्रांजलीला गाडीची डिक्की उघडायला सांगितली. तिने ती उघडल्यावर असं काहीसं तिच्यासाठी सरप्राईज होतं. ते पाहून ती खूपच खुश झाली होती. ते दिसतच असेल तुम्हाला. तिचं लग्न झाल्यावर सासरी हा पहिला बड्डे होता आणि तो तिच्या नवऱ्याने एकदम जोरदार केला होता. आता एवढंच नाही तर त्याने क्रॅकर्स आणि फायर गन पण लावलेली. आय नो शी इज ब्लेस्ड. त्यानंतर आम्ही रात्री 12 वाजता केक कट केला. ते पण रोडवरच. असे मुवमेंट जर प्रत्येक नवऱ्याने बायकोसाठी क्रिएट केले ना, तर खरंच ती नेहमी हॅपी राहील. आता हा व्लॉग नेक्स्ट डे कंटिन्यू करते. प्रांजली ऑफिसला गेली होती, सो तिला माझ्याकडून मला सरप्राईज प्लॅन करायचं होतं. मग मी पण डेकोरेशन करायला घेतलं. त्यात मला माझ्या सासऱ्यांनी खूप हेल्प केली. अर्धं डेकोरेशन झाल्यानंतर वैभव आला. मग त्याने वरच्या साईडला बलून्स लावले. त्यानेही बरंच काम हँडल केलं आणि आम्ही दोघांनी मिळून काही गोष्टी डेकोरेशन केल्या. प्रांजली फायनली घरी आली. तिची रिॲक्शन अशी काहीशी होती सगळ्या डेकोरेशनला बघून. सगळं पाहून ती खूप आनंद झाला तिला. खरंच आपले सासरचे किती हौशी आहेत असं वाटलं तिला. हा, मी स्वतःला क्रेडिट घेत नाही, पण आहोतच आम्ही हौशी. तिचं असं शिस्त बर्थडे ऑक्शवन केक ते कट केल्यानंतर सेलिब्रेट केला आणि आम्ही आमचे गिफ्ट तिला दिले. पण परत एक मोठं गिफ्ट वैभवने तिला दिलं आणि आता डबल आनंद तिच्या फेसवर दिसतोयच तुम्हाला. मग हे सगळं आटपून शेवटी आम्ही बाहेर डिनरला गेलो होतो आणि असा दिवस वैभवने मेमोरेबल बनवला होता तिचा आणि आमचा पण. सो आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय.